आई आजपर्यंत मी ह्या घराला आपलं मानलं. आईनं मी स्वतःच्या आईपेक्षाही जवळचं मानलं. आई तुम्ही सांगा तुम्हाला तरी हे खरं वाटतंय का? तुम्हाला वाटतंय मी तुमच्या जीवाशी खेळेन? इतकी वाईट आहे मी? तुम्ही सांगा मला, इथे सगळ्यांसमोर सांगा, तुम्ही जिथे कुठे होता तिथे तुम्हाला माझा थोडा तरी आवाज आला का? कुठे मी आसपास असल्याचा भास झाला का? अगं मी बेशुद्ध होते ना, पण असा काही भास नाही झाला म्हणजे मला. नाही ना झाला? मग ही आनंदी का माझ्यावर आरोप करते? का असा संशय घेते? समर मी असं करेन का? असं कसं करेन मी? अरे मी तर घरी पण नव्हते, मी माझ्या मैत्रिणींकडे होते. काल रात्री मी घरी आल्यावर मला शॉक बसला जेव्हा मला कळलं की आईच्या बाबतीत हे असं इतकं भयानक घडलंय. मी बोलू का जरा? अजूनही काही बोलायचं बाकी आहे का? हो, एक प्रश्न राहिलाय. तुम्ही जर म्हणताय की तुम्ही मैत्रिणीकडे गेला होतात, तर मग ही अंगठी ही मला त्या रिक्षात कशी काय मिळाली, ज्या रिक्षात आजींना आणलं? सांगा ना, ही तुमचीच अंगठी आहे ना? मग आता ह्यावर काय म्हणायचंय तुम्हाला? ही माझी अंगठी नाहीये ही. अगं तुझीच दिसते ग, म्हणजे नेहमी असते ना तुझ्या बोटात. नाही आहे ही. सेम माझ्या अंगठीसारखी आहे, पण ही अंगठी माझी नाहीये. ऍक्च्युली माझी ती हे बघा ना, अंगठी हरवून 1 महिन्यापेक्षा जास्त काळ गेला हो. ऍक्च्युली मीच शोधते ती, कुठे गेली काही सापडतच नाहीये. अगं काय बोलतेस? अंगठी हरवल्याचं तू सांगितलं नाहीस ना? हाय ऍक्च्युली मला वाटलं मी जर सांगेन तुम्हाला तर तुम्ही चिडाल, आणि मला आशा होती, म्हणजे समर मला खात्री होती की जाणार कुठे ना अंगठी, घरच्या घरी कुठेतरी सापडेलच, म्हणून नाही बोलले मी तुम्हाला काही. काकू, हो बस करा आता तरी मान्य करा ना, हे जे काय झालंय त्याच्यामागे तुम्ही आहात, कारण ही तुमची अंगठी आहे. असं कसं मान्य करू? ही माझी अंगठी नाहीये. देवा अरे का वागतोस तू माझ्याशी असा? तू म्हणशील ते मी करेन, हवं तर या घरात तुझी सेवा करेन, नोकर म्हणून राहीन, तू मला या घरातून हाकलवून दे, पण हे असे भलते सलते आळ नको घालू माझ्यावर प्लीज.